नमस्कार, मी अदिती तरडे. महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या आदेशाने वसतिगृहातून विद्यार्थ्यांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर चर्चेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना 3 तास कुलगुरूंनी ताटकाळात ठेवल्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडवून कुलगुरूंना सत्य परिस्थिती सांगितल्यावर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला आणि दिलगिरी व्यक्त केली. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी पुणे जिल्हा बंदची हाक अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता पुणे जिल्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली आहे. मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू झाला. धारावीत सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं. तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलंय. कारवाई स्थगिती दिल्यानंतर परिस्थिती निवळली आहे. कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात कैद्यांमध्ये आपापसात राडा झालाय. हा राडा सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला देखील कैद्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी सहाय्यक फौजदार यशवंत पांडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. मंत्री केसरकर आणि शंभूराज देसाई यांनी विनंती केली म्हणून उपचार घेतले. पुढील 2-4 दिवस वाट बघू असं जरांगेंनी वक्तव्य केलंय. मला राजकारणात जायचं नाही, आमच्या मागण्या मान्य करा अशी जरांगेंनी राज्य सरकारला विनंती केली आहे. विविध मागण्यांसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलंय. 11-12 या दिनांकांना प्रवेश प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. ठाण्यात मेट्रोचं काम सुरू आहे. या कामांतर्गत रात्री जड अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे. ज्या ठिकाणी गार्डनचं काम सुरू असेल त्या ठिकाणी जड अवजड वाहनांना सर्व्हिस रोडचा पर्याय असेल. मात्र वाहतूक बंद कुठेही नसणार असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस चोरी होत असल्याचा प्रकार समोर आलाय. प्रत्येक सिलेंडरमधील 2 ते 3 किलो गॅस कमी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणची घटना आहे. नागरिकांनीच या प्रकरणाची पोलखोल केली आहे. एजन्सी चालकाला नागरिकांनी धारेवर धरले. नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. 21 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू असतील. आगामी सण उत्सव आरक्षणाचा मुद्दा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेलं राजकीय वातावरण आणि अन्य कारणांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नवरात्र काळात सप्तशृंगी देवी मंदिर 24 तास सुरू राहणार आहे. 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव आहे. याच कालावधीत मंदिर भाविकांसाठी 24 तास सुरू ठेवण्याचा मंदिर प्रशासनाने निर्णय घेतलाय. नवरात्र काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच नांदुरी नाका ते सप्तशृंगी गडपर्यंत नवरात्र उत्सव काळात खासगी वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नोंदणी अद्याप सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गैरप्रकार झाल्याचं देखील समोर येतंय. विशेषतः या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना गैरप्रकार उघडकीस येत आहेत. या प्रकरणी राज्यभरातून हजारो तक्रारी प्राप्त झाल्यात. आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी संबंधितांवर 30 गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांना ताब्यात देखील घेण्यात आले. जालन्यातील सराटे आंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे. जरांगे पाटील यांना बोलण्यास उठण्यास त्रास होऊ लागलाय. यावेळी मध्यरात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तब्येतीची तपासणी केली. मात्र जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला.
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांचा जाच सुरू आहे, त्याविरोधात स्वारगेट पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले। विसर्जन मिरवणुकीतील मुसलमानांच्या गोंधळानंतर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्व कार्यकर्त्यांनी केली आहे। अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते, वेड्यांचं घर उन्हात, अशी उत्तमोत्तम 41 नाट्यसंपदा मराठीला देणारे ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या अप्रकाशित साहित्यावरून वाद उद्भवलाय। मराठी चित्रपटांची प्राध्यापक कानेटकर लिखित संहिता विक्रीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कानेटकर कुटुंबियांनी यावर आक्षेप घेतलाय। त्यावर संबंधित संहितेचे लिखित हक्क आमच्याकडे असून ते कुटुंबियांना सादर केले जातील, अशी भूमिका जाहिरात देणाऱ्यांनी घेतली आहे। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या भेटवस्तूंचा जाहीर लिलाव शनिवारी सायंकाळी होणार आहे। लालबागच्या राजाच्या मंडपात हा लिलाव होणार असून तो सर्वांसाठी खुला असणार आहे। दरवर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाला भाविक रोख रक्कम सोने आणि चांदीच्या स्वरूपात दान करत असतात। गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या चरणी 5,65,90,000 रुपयांचे रोख रक्कम जमा झाली आहे, तर 4 किलोपेक्षा जास्त सोनं आणि 64 किलोपेक्षा अधिक चांदी जमा झाली आहे। त्यातील वस्तूंचा शनिवारी लिलाव होणार आहे। पुण्यामध्ये गुंगीचं इंजेक्शन देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। शाळेतील तक्रार पेटीतून हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे। बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। आरोपी 21 वर्षीय तरुण मुलीच्या नात्यातील असल्याची माहिती मिळते। पुण्यातील मराठा समाजाची स्मरण यात्रा सुरू झाली आहे। पुण्यातून सकाळी 9 वाजता मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालेत। मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना शब्द दिला होता, काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्याचं काय झालं याचंच मुख्यमंत्र्यांना स्मरण करून देण्यासाठी ही स्मरण यात्रा असल्याचं मराठा समाजाकडून सांगण्यात आलं।